आक्रमण! कॅमेरा चालू कर. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आप्पानी मागवल्या टेम्पो मध्ये काय तुम्हाला दाखवणार आहे. मी पत्रकार झुंजार, कॅमेरामॅन अमिताभ सोबत. लावा ताकद. आप्पा बाहेर या की. आप्पा, ओ आप्पा. काय झालं रे बॉम्ब लायला तुम्हाला? जरा दम धरा की. व्यायला आलात का तुम्ही? टेम्पो आणलाय, बरोबर आणलं का नाही बघा. मग काय तुझा हार नारळ घालून सत्कार करू काय? सामान उतरवा चला. काय आप्पा तुम्हाला काय आमचं कशाच कौतुकच नाही. हा, आमच्या काळात नव्हतं लागा असं. आप्पा नमस्कार. काय कसली गडबड चालली म्हणायचं? तिसरं लग्न करतोय. अयो, इथं आमचं पहिलंच होय नाही आणि तुम्ही तिसरं करताय. अवघड आहे बाबा. अरे काय याड लागले काय तुला? उत्सवाची तयारी चाललेली आहे. महाप्रसादाचं सामान मागवले. त्याच्यामध्ये टोपे, घमिले, पातेले, झारे बिरे समजाय. आप्पा जोरदार तयारी चालली म्हणायची. मानलं पाहिजे राव तुम्हाला. सरपंच कौतुक करणं बंद करा. तुम्ही बी कामाला लागा. सगळ्यांना सगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेत. हा. मलाच कळना मी काय करावं ते. ते नेहमीच आहे. हो सरपंच, गावातल्या पोरांच्या लग्नाचं बाय काहीतरी. उत्सव उद्या समजा ठीक होईल. काय दोन बायकोले देशमुख, कसली तयारी चालली आहे? तिसरं लग्न करता की काय? काय तुमच्यासारखा बिन लग्नाचा माणूस बघितला की मला राहत नाही, म्हणून मी तुमच्याच वाटेचं करून घेतो. एक तर या वयात तुम्हाला कोणी मुलगी देणार नाही, आणि समजा दिली तर तिचं आणि तिला काही होऊ शकत नाही. काय पुढच्या जन्मीचा अव्वल दर्जाचा पोपट, कसली तयारी आहे ही? ते गावात काहीतरी उत्सव आहे. उत्सवाला आहे का परमिशन? ते मला नाही माहिती. ते सरपंच आपण तुम्ही बघून घ्या. मी कोणाकोणाचं टेन्शन घेऊ. जामकर साहेब, ॲज अ सरपंच मी तुम्हाला विनंती करतो की सगळ्या गावाची इच्छा आहे की हा उत्सव धूमधडाक्यात व्हावा. तुम्ही पण कशाला एवढं ताणून धरता? अहो देऊन टाकायची परवानगी साहेब. पोलीस साहेब, मला कायदा शिकू नका. हे बघा, तुम्ही सगळे या सगळ्यात पडू नका. तुमचा वेळ, पैसा, श्रम सगळं वाया जाईल. एक वेळ या दोन बायकावाल्या देशमुखाचं तिसरं लग्न होईल, पण हा उत्सव मी अजिबात होऊ देणार नाही. हा माझा प्रेमाचा, मित्रत्वाचा, पोलिसत्वाचा सल्ला तुम्ही घ्या किंवा घ्या, किंबहुना घ्याच. जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर आप्पा, आता या सामानाचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? आपला उत्सव होणार म्हणजे होणारच. जामकरला घाबरायची काय गरज आहे? त्याला पाहिजे ते करू देत. त्याला आपल्याला पाहिजे ते आपण करायचं. बघू ना कोण जिंकतंय, गाव की तो जामकर. चला उतरवा, घ्या सामान लवकर. चला चला. लाले, अगं तुम्ही काही ठरवलं की नाही? असं आम्ही किती दिवस वाट बघायची ग? काय ठरवायचं? अगं काय म्हणजे काय काय सून घरात आल्यानंतर सासू सासरे कशाची वाट बघते ती, आणि असं गावातल्या देवळात मोकळ्या हातानं असं किती दिवस जायचं ग? आता मला बी वाटतं या की माझा हात धरून आजी आजी करून कोणीतरी चालावं, माझ्या अंगा खांद्यावर खेळावं, आणि त्याला असं चांगलं चांगलं आंघोळ घालावी, आणि कसं आहे ना, घरभर त्याच्या मागं असं दूड फिरावं. मग तुम्ही दोघांनी काय याच्यावर विचार केलाय का नाही? आता ह्यांना कसं सांगू? ह्यांच्या लेकाचा बायको सोडून दुसरीकडेच पाळणा हलवायचा चाललाय. अगं लाले, काय विचारते मी? तुम्ही दोघांनी बी काही विचार केलाय का नाही यावर? आत्या, माझी काही हरकत नाहीये, पण ह्यांचं म्हणणं आहे आधी थोडा पैसा साठवू, चांगला पैसा जवळ असला की मग बघूया, करूया विचार. लाले, असं चांगला पैसा बिसा काय बी नसतं या. जेवढा पैसा कमवू ना तेवढा कमीच असतं या. आता तो काही लॉटरी बिटी लागायची वाट बघतोय का खजिना सापडायची वाट बघतोय या? आणि हे बघा लाले, आता हे तुमच्या हातातनं वय निघून गेलं ना तर या समध्या गोष्टी काही सोप्या नसतात बघ. त्यामुळे तू आता गोपाळला सांग, नको त्या गोष्टीवरती विचार करत बसू नको म्हणून, आणि आता नव्या वर्षात पाळणा हलू दे. अरे अरे ये की बस. जोपर्यंत आपण स्वतःहून सांगत नाही त्यांना, तोपर्यंत कळणार नाही की माझी आर्या
प्रेग्नंट आहे. अगदी चांगल्या वेळेत आलीस बघ तू. वाईट समजू तुझ्या मैत्रिणीला. का हो कशाबद्दल? आता ह्यांच्या लग्नाला किती महिने झालं बघ. आजूबाजूच्यासनी पोरं बाळ बी झालेत. आता त्यांची घरची पेढं बर्फी किती दिवस खायची ग आम्ही. आता आम्हाला बी वाटायची पेढं बर्फी. हेच समजो बाई तिला काय ते. आता काय चुकीचं सांगते का मी आर्या, सांग मला. आप्पा बोलवत होते तुम्हाला, मी सांगायचं विसरले. होय का आर्या? हे बघ बाई, तुला कळतंय ना माझा जीव कशासाठी तुटतोय ते. आता तूच काय ते समजो बाई हिला. आणि आता पाळणा हलू द्या म्हणाव यांना. काय लाले, घे बाई मनावर आता. आलेच मी. काय झालं आर्याताई? कुठे काय? मग चेहरा का पडलाय तुमचा? आजारी आहो मी, त्यामुळे जरा. अजून बरं वाटत नाही का तुम्हाला? मला वाटलं वाटत असेल आता बरं. काय सांगितलं डॉक्टरांनी? म्हणजे काहीतरी सांगितलंच असेल ना. काय झालंय, कशामुळे झालंय? जड वस्तू उचलायचं नाही सांगितलं असेल डॉक्टरांनी. म्हणजे अशक्तपणा आलाय ना तुम्हाला. जड वस्तू उचलून कसं चालेल? हो, मी 1 मिनिटात आले. गोपाळजी, मला तुमच्याशी बोलायचंय गोपाळजी. ठीक आहे, मग आत्ता इथं नको बोलूया, आपण नंतर बोलू आर्या. गोपाळजी, तुम्हाला कळतंय का हे आत्ता बोलणं किती गरजेचं आहे? मला सगळं कळतंय काय बोलायचंय, कुठल्या विषयावर बोलायचंय. पण काय इथले माणसं आहेत, आता कोणी बघितलं ना उगाच आपल्यावर संशय घेतात. नंतर बोलू ना. ठीक आहे, आपण बाहेर जाऊयात आत्ता आणि बोलूयात. चला. आर्या, बाहेर नको. बाहेर माणसं आहेत, महाप्रसादाचं सामान उतरवण्याचं काम चाललंय बाहेर. कोणी उगाच काय बघितलं तर. तू एक काम कर, इथनं किचनमधनं माग आहे, मी पुन्हा आलो. कोणाला संशय नाही यायचा. जा. आर्या, बोल काय झालं? आपल्याला काय ते निर्णय आता घ्यावे लागतील गोपाळजी. कसला निर्णय? गोपाळजी, आपल्या बाळाचा. आर्या, हे बघ, असं गडबडीमध्ये निर्णय घेऊन उपयोगाचा नाही. थोडासा वेळ घ्यावा लागेल. आपण थोडासा वेळ घेऊ, मग शांतपणे विचार करू ना. गोपाळजी, कशी शांत राहू मी? आपल्याकडे वेळ नाहीये. तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का? आणि प्रेग्नंट कळल्यापासून मला झोप लागत नाही. काय करावं ते सुचत नाही. आणि हे बघ आर्या, असं इमोशनल होऊन काय उपयोग नाही. आपल्याला शांतपणे निर्णय घेतला पाहिजे. योग्य वेळ येऊ दे. योग्य वेळ आले की आपण योग्य तो निर्णय घेऊ. म्हणजे काय करायचं? हे बाळ आपण पाडून टाकू.